स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थि कलशाला बुलढाणेकरांनी केले अभिवादन। स्वर्गीय अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली गेली। त्यांचा अस्थि कलश बुलढाणा जिल्ह्यात कालपासूनच दाखल झाला असून सिंदखेड राजा येथून हा अस्थि कलश विविध तालुक्यात श्रद्धांजलीसाठी फिरत येत आहे। मलकापूर येथून बुलढाणा येथे आज सकाळीच 9 वाजता बुलढाणा येथील गांधी भवन येथे बुलढाणेकरांना अस्थि कलशाचे दर्शनासाठी ठेवण्यात आला होता। यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह सर्वपक्षीय सर्वधर्मीयांनी अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सर्वप्रथम राजीव गांधी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलामी दिली। त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी सामूहिक श्रद्धांजली वाहत शाहीर मल्हारी गवई यांनी श्रद्धांजलीपर गीत गायले। त्यानंतर उपस्थित सर्वांनी अस्थि कलशाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले। आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांचा अस्थि कलश दर्शनासाठी संपूर्ण जिल्हाभरामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे आणि आम्ही परवापासून सिंदखेड राजा मातृतीर्थ राजवाड्यापासून अस्थि कलशाची त्या ठिकाणी दर्शनाला उपलब्ध त्या ठिकाणी ठेवला होता आणि तिथून मग लोणार असेल, मेकर असेल, खामगाव असेल, शेगाव असेल, जळगाव जामोद, वरवड बक्काल असा सगळा करत नांदुरा त्यानंतर मलकापूर, मोताळा आणि आज बुलढाणा या ठिकाणी आपण सध्या इथं आलेलो आहे। सगळेच जण भावनिक झालेले आहेत आणि भावनिक अशा भावुक वातावरणामध्ये सगळेजण दर्शन कलशाचं घेत आहेत आणि वारंवार लोकांना सातत्यानं दादाची आठवण या निमित्तानं होते। खरं तर एवढा हा क्षण म्हणजे सत्यता मानायला कोणी तयार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झालेली। आता अस्थि कलश चिखली आणि नंतर देऊळगाव राजाला त्या ठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध असेल आणि त्यानंतर संत चोखा सागर आमचा खडकपूर्णा प्रकल्प या ठिकाणी दादांचा अस्थि कलश त्या ठिकाणी विधिवत त्या ठिकाणी विसर्जन त्या ठिकाणी होणार।